नमस्कार मित्रांनो, आज आपण नवरात्रामध्ये देवीला नैवेद्यासाठी केले जाणारे पदार्थ करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। त्याआधी आता नवरात्र येत आहे, तर आपल्या चॅनलवरती नवरात्र स्पेशल राहणार आहेत। त्यामध्ये आपण उपवासाची 9 दिवस 9 रेसिपी पाहणार आहोत। तर नवरात्र स्पेशल पाहायला विसरू नका आणि तुमच्याकडे रेसिपी यावी याकरिता चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी चणे करण्यासाठी मसाले भाजून घेऊया। एक तावा घेऊन त्यावरती धने टाकावे आणि धने चांगल्या पद्धतीने फिरवून भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच ताव्यावर थोडं तेल घालून कांदे भाजून घ्यायचे आहे। कांदे आपल्याला ब्राऊन येतपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। मी इथे एक कांदा व एक टमाटर घेतलेला आहे। टमाटर सुद्धा आता थोडं भाजून घेऊया। एक कढई घेऊन त्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल घालायचे आहे। तेल छान गरम झाले की त्यामध्ये 1 चम्मच जिरं टाकावे। जिरं छान फुटायला लागले की त्यामध्ये तेजपान टाकावे। ते झालं की त्यामध्ये आपण सर्व मसाले भाजले होते ते बारीक करून टाकायचे आहेत आणि हे सर्व मसाले एकत्र करून फिरवून घ्यायचे आहेत आणि तेल सुटेपर्यंत शिजवायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने तेल सुटलेले आहे। आता यामध्ये आपण काही मसाले टाकूया। इथे 1 चम्मच तिखट घ्यायचे आहेत, अर्धा चम्मच हळद घ्यायचे आहे, अर्धा चम्मच मीठ घ्यायचे आहेत आणि अर्धा चम्मच जिरा पावडर घ्यायचे आहे। हे सर्व एकत्र करून फिरवून घ्यायचे आहे आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता तेल चांगल्या पद्धतीने सुटलेले आहे। आता यामध्ये कोथिंबीर घालून हे सर्व फिरवून घेऊया। इथे सर्व मसाले झालेले आहे। आता यामध्ये चणे टाकूया। हे चणे मी 8 ते 9 घंट्यासाठी भिजवण्यासाठी ठेवले होते। आता हे सर्व मसाले आणि चणे सर्व मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटासाठी शिजू देऊया। इथे 5 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकता तेल छान भाजीला सुटलेले आहे। आता यामध्ये 1 गिलास पाणी टाकून आपल्याला हे चणे 20 मिनिटासाठी शिजवायचे आहेत। आता चणे शिजेपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। इथे 1 चम्मच मीठ घातलेला आहे आणि थोडं पाणी टाकून टाईट कणिक मळून घ्यायचे आहेत। टाईट कणिक मळल्याने आपल्या पुऱ्या चांगल्या पद्धतीने फुलेल। या पद्धतीची कणिक आपल्याला मळायची आहेत। इथे आपली भाजी रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता या भाजीचा कलर अप्रतिम आलेला आहे। आता शिरा करण्याकरिता वळूया। शिरा करण्याकरिता एक कढई घ्यावी। कढई गरम झाली की त्यामध्ये 1 चम्मच तूप घालावे। तुम्ही तेल सुद्धा टाकू शकता आणि तूप गरम झाले की त्यामध्ये 1 वाटी रवा टाकायचा आहे। रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडा ब्राऊन येतपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे। आता इथे पिठी साखर टाकायची आहेत। आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे, तर अर्धी वाटी पिठी साखर घ्यायची आहेत आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 1 गिलास पाणी टाकत आहे। तुमच्याकडे दूध असणार तर तुम्ही दूध टाकलं तरी चालणार आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। थोड्या वेळानंतर अशा प्रकारे घट्ट यायला लागेल। आपल्याला फिरवत राहायचे आहेत। आता यावरती काही ड्रायफ्रूट टाकून देऊया आणि हे फिरवून घेऊया। शिरा रेडी झालेला आहे। याच प्रकारे शिऱ्याला शिजवायचे आहेत। पुरी लाटण्यासाठी एक या प्रकारचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्या गोळ्याला आपल्याला पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे। मी ज्या प्रकारे लाटत आहे त्याच प्रकारे लाटायचं आहे। पुरी थोडीशी जाड ठेवावी। तेल इथे गरम झालेले आहे। आता पुरी टाकून पुरी तळून घ्यायची आहेत। एक साईड आपल्याला पुरी चांगल्या पद्धतीने तळायची आहेत। त्यानंतर दुसऱ्या साईडनं सुद्धा पुरी तळून घ्यायची आहेत।
तुम्ही बघू शकता पुरी किती चांगल्या पद्धतीने फुललेली आहेत. अशाच पद्धतीने पुरी फुलायला हवी. चला तर मग इथे नैवेद्य रेडी झालेला आहेत. हा नैवेद्य माझ्याकडे नवरात्रामध्ये देवीसाठी केला जातो. तुमच्याकडे काय करतात ते नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.